भंडारा जिले के पौनी शहर में पेयजल व्यवस्था को लेकर एक गंभीर मामला सामने आया है। शहर के जल शुद्धिकरण प्लांट की निरीक्षण के दौरान कई खामियां उजागर हुई है, जिससे नागरिकों के स्वास्थ्य पर खतरा मंडराने की आशंका जताई जा रही है। पौनी शहर के जल शुद्धिकरण प्लांट का निरीक्षण किया गया, जिसमें टंकी के अंदर बड़ी मात्रा में गंदगी, कीड़े, जाले और फंगस यानी काई पाई गई। इतना ही नहीं, कुछ जगहों पर मशीन का ऑयल भी पानी में मिलते हुए देखा गया। ऐसी स्थिति में शहर वासियों को दूषित और गंदा पानी पीना पड़ रहा है। करोड़ों रुपए खर्च होने के बावजूद पौनी शहर के नागरिकों को शुद्ध पेयजल नहीं मिल पा रहा है। निरीक्षण के दौरान ये भी सामने आया, पानी आपूर्ति विभाग और संबंधित अधिकारियों की लापरवाही के कारण यह स्थिति पैदा हुई है। मामले की गंभीरता को देखते हुए पौनी नगर परिषद के मुख्याधिकारी और जल आपूर्ति विभाग के अधिकारियों को तत्काल व्यवस्था सुधारने के निर्देश दिए गए हैं। साथ ही नागरिकों के स्वास्थ्य से किसी भी प्रकार का समझौता नहीं करने की चेतावनी भी दी गई है। अब देखना होगा कि प्रशासन इस मामले में कितनी जल्दी सुधार करता है और पौनी के नागरिकों को स्वच्छ पेयजल कब तक उपलब्ध हो पाता है। आज आम्ही पौनी शहरामध्ये आहोत आणि वाढीव पाणी पुरवठा योजना अंतर्गत 28 करोडची योजना इथं सुरू करण्यात आलेली होती। हे 2018 पासून भोसे डॅममधून पाणी या फिल्टर प्लांटला येणार होता आणि इथून पूर्ण शहरामध्ये प्रत्येक घराला हा पाणी पुरवठा जाणार होता। परंतु परिस्थिती आहे, एवढे वर्ष होऊन आजपर्यंत पाणी पुरवठा झाला नाही। हा जो प्लांट आहे हा सुरू झालेला प्लांट आहे आणि इथं आम्ही बघितलं असता तिथं काही आहे, तिथं रेती जमा आहे, साफसफाई बरोबर नाही, तिथं किडे आणि पालीसुद्धा त्या पडलेल्या आहेत। याच्या व्यतिरिक्त हा पंप हाऊस आहे, या पंप हाऊसला पाणी तो टंकीमध्ये जाते, तिथं सुद्धा ऑइल लीक आहे आणि त्या ऑइलसोबत तो पाणी तिथं जाते। चांगला मीडिया इथं वापरला गेलेला नाही। हा नागनदीचा पाणी आहे, त्या नागनदीच्या पाण्यामध्ये क्रोमियम, कॅडमियम, सेलिनियम, आर्सेनिक सारखे तत्व आहेत, पण इथं अद्यावत अशी कोणतीही लॅब नाही। या पाण्याची टेस्टिंग केली जात नाही, फक्त TDS पाहायला जाते, पण TDSनं बाकीचे मिनरल्स इथं त्या पाण्यातून काढल्या जात नाही। त्याच्या कारणानं येणाऱ्या काळामध्ये कॅन्सरसारख्या मोठ्या बिमाऱ्या आणि याच्या व्यतिरिक्त जेनेटिक बिमाऱ्या इथल्या पौनीवासियांना इथं होऊ शकतात। या व्यतिरिक्त इंदोरमध्ये ज्याप्रमाणे कांड झाला त्याप्रमाणे कांड इथं सुद्धा येऊ शकतो, कारण की या पाईपलाईनच्या सोबत सिवरेज लाईन अमृत गटार योजनाच्या अंतर्गत इथं काम झालं आहे आणि जिथं जिथं पहिले जे पाईपलाईन झाली होती ती वाढीव पाईपलाईनची पाईप तिथं गेले होते, त्याच्या बाजूलाच त्यांनी केलं। कुठं प्रत्येक ठिकाणी जेव्हा ते अमृत गटार योजनेचे पाईप टाकले तर त्यांनी त्या या पाणी पुरवठ्याच्या पाईपला डॅमेज केलं। त्याच्याकडे या नगर प्रशासनाचा काही लक्ष नव्हता, तसंच त्यांनी बुजवलं। प्रश्न हे आहे आम्हाला, मी मुख्यमंत्री साहेबांना विचारू इच्छितो की हे पाईपलाईन केव्हा सुरू होईल, चांगला पाणी, शुद्ध पाणी या पौनीवाशांना केव्हा मिळेल आणि हे गटार योजना तर हे बिलकुलच निकृष्ट दर्जाची इथं झालेली आहे। मी आपणास विनंती करतो की या दोन्हींचे पैसे आहेत, जिथपर्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत ही योजना होत नाही, प्रत्येक लोकाला पाणी मिळत नाही आणि गटार योजना इथली आहे बरोबर सुव्यवस्थित चालू होत नाही, तिथपर्यंत यांचे पेमेंट टाकवा, यांच्यावर इन्क्वायरी करा आणि जो दोषी आढळला त्याच्यावर कारवाई करा। साहेब, धन्यवाद।